आज बनत आहे आजीने शिकवलेलं पारंपरिक आंब्याच्या लोणच्याची रेसिपी। पारंपरिक पद्धतीने बनवलेलं आंब्याचं लोणचं आणि वर्षभर टिकेल असं लोणच्याची रेसिपी आहे। आणि चव अशी की जेवणात 2 घास जास्त जातील। आजीच्या हातचे अस्सल आंब्याचं लोणचं खमंग आणि चवदार, एकदा बनवून बघा, वर्षभर टिकेल, बिघडणार नाही। अशा पद्धतीने लोणचं बनवल्यास वर्षभर टिकेल। हॅलो, नमस्कार, मी पूजा माळी आणि स्वागत आहे तुमच्या सर्वांचे माझ्या चॅनलवरती। तरी आज मी बनवत आहे खमंग आणि चवदार असे आंब्याचे लोणचे। त्यासाठी मी 1 किलो आंबे घेतले होते, त्याला स्वच्छ धुवून कट करून घेतले आहेत, अशा प्रकारे फोडी करून घेतलेल्या आहेत। आणि 3 ते 4 तास मी याला ऊन लावून घेतलेलं आहे, जेणेकरून ह्याच्यामधलं जेवढं पाणी आहे ते सुकून जाईल। त्याच्यानंतर पाणी सुकल्यानंतर मी ह्याच्यामध्ये 3 ते 4 चम्मच मीठ होईल एवढं मीठ ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि अर्धा चम्मच हळद घालून घेतलेला आहे आणि ह्याला छान हलक्या हाताने मिक्स करून घेतलेलं आहे। मिक्स झाल्यानंतर मी ह्याला एका जारमध्ये, काचेच्या भरणीमध्ये ह्याला भरून घेत आहे आणि अशा प्रकारे सगळं मिक्स करून भरणीमध्ये भरून घेतलेलं आहे, बघू शकता। 1 दिवस असंच ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून ह्याच्यामध्ये पाणी सुटेल आणि जे फोडी आहेत हे छान असे मुरतील। आणि अशा हवाबंद डब्यामध्ये आपल्याला सगळं भरून घ्यायचं आहे आणि 1 दिवस असं सोडून द्यायचं आहे। आजी म्हणते अशा प्रकारे जर भरून ठेवलं तर वर्षभर लोणचे छान असे राहतात आणि छान असे मुरतात। त्याच्यामुळे त्यांच्या रेसिपीला फॉलो करून मीही त्याचप्रमाणे करून घेत आहे। त्यांचीच रेसिपी स्टेप बाय स्टेप फॉलो करून मीही लोणचं अशा प्रकारे बनवून घेत आहे आणि ह्याला 1 दिवस असंच सोडून देत आहे। आता ह्याला झाकण लावून 1 दिवस असंच सोडायचं आहे, जेणेकरून हे आपल्याला छान असं मुरल्यासारखं वाटेल। आणि दुसऱ्या दिवशी ह्याला आपण छान असं फोडणी द्यायची आहे मसाल्याची आणि ह्याला सगळं मिक्स करून हे घेत आहे, जेणेकरून मीठ सगळीकडे लागेल आणि छान असं मुरेल। लोणचं बनवण्यासाठी मी आजीने सांगितल्याप्रमाणे शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे आणि ह्याला मी मोजून घेत आहे, जेणेकरून मोजमाप आणि जे मिश्रण आहे ते चांगलं एकजीव होईल आणि जास्त दिवस टिकेल। ह्यानुसार मी इथं घेतलेलं आहे शेंगदाण्याचं तेल आणि ते मोजून मी 1.5 वाटी घेत आहे आणि वाटीने हे बघू शकता, अशा प्रकारे मी वाटीने मोजून घेत आहे। 1.5 वाटी एवढं तेल मी घेतलेलं आहे आणि ह्याला छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे, नॉर्मल गरम करायचं नाही। आणि छान असं कडकडीत गरम करून जर तेल घेतलं तर लोणचं आणखीन छान होतं आणि तितकंच चवदारही लागतं आणि शेंगतेलाने चव आणखीन भारी होते आणि लोणचं टिकण्यासाठीही खूप छान आहे। त्याच्यासाठी तुम्ही दुसरं तेल घेऊ शकता, जसं सूर्यफुलाचं तेल घेऊ शकता किंवा मोहरीचं तेल घेऊ शकता। ह्याच्याने काय होतं की आंब्याचे जे लोणचं आहे ते चांगलं टिकतं, वर्षभर टिकतं, खराब होत नाही। त्याच्यामुळे मी शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आणि याला कडकडीत असं गरम करून घेत आहे, गॅस पेटवून त्याच्यावरती मी ठेवलेलं आहे जे तेल आहे ते। आणि त्याच्यानंतर मी इथं एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी होईल इतकी मोहरी घेतलेली आहे आणि अर्ध्या वाटीला थोडंसं कमी एवढं मी मेथी घेतलेलं आहे आणि ह्याला मिक्सरमध्ये जास्त बारीक करून घेत नाही, थोडंसं भरडं भरडं होईल एवढं मी बारीक करून घेते। जास्त बारीक केल्यानंतर ह्याची चव राहत नाही, त्याच्यामुळे आजीने सांगितल्याप्रमाणे मी इथं भरडं भरडं ह्याला भरडून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। आणि मी इकडे एक मोठा बाऊल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी हे सगळं सारण आहे ही ॲड करत जाणार आहे। त्याच्यासाठी मी इथं भांडं घेतलेलं आहे आणि जे बारीक केलेलं सारण होतं ते मी ह्याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 पळी इतकी साखर घेतलेली आहे, जेणेकरून टेस्ट खूपच छान होईल ह्याचा आणि टिकण्यासाठीही चांगलं आहे लोणचं। त्याच्यासाठी मी 1 पळी एवढं साखर घेतलेलं आहे आणि त्यालाही मिक्सरला छान असं बारीक करून घेतलेलं आहे, बघू शकता अशा प्रकारे। त्याच्यानंतर मी इथं मीठ घेतलेलं आहे, मीठ मी 1 ग्लासला थोडंसं कमी होईल एवढं मी मीठ घेतलेलं आहे आणि ह्या मिश्रणला
सूट होईल असं हे मी मीठ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी इथं एका वाटीमध्ये अंबारी मिरची पावडर घेतलेले आहे आणि तेही मी मोजूनच याच्यामध्ये मिक्स करणार आहे. त्याच्यासाठी मी इथं मोजून 3 ते 3.5 चमचे एवढं मी मिरची पावडर घेतलेलं आहे. मी मोजून सगळं मोजमाप करून टाकत आहे. अंदाजे काहीच टाकत नाही, जेणेकरून लोणच्याचं जे प्रमाण आहे ते तुम्हालाही कळेल आणि त्याच्यानुसार मी इथं मोजून सगळं मसाला मी इथं घेत आहे. 3.5 चमचे इथे मी अंबारी मिरची पावडर घेतलेली आहे आणि याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. त्याच्यानंतर मी हळद पावडर घेतलेले आहे अर्धा चम्मच कारण मी ऑलरेडी म्हणजे आंब्याच्या लोणच्यामध्ये आंब्याच्या फोडीमध्ये मी अर्धा चमचा घातलेलं होतं, त्यामुळे मी अर्धा चमचाच मी इथं हळद घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी जे मीठ होतं जे मी मोजून ठेवलेलं होतं, 1 ग्लासला थोडंसं मीठ कमी घेतलेलं आहे मी इथे आणि ते मीठही मी ह्याच्यामध्ये घालून छान असं मिक्स करून घेत आहे. मिक्स केल्याने जी स्वाद आहे ते चांगला येतो आणि कुठेही कमी जास्त असं होत नाही. त्याच्यामुळे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळं मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये छान असं मिक्स करून याच्यामध्ये रामबंधूचा लोणचे मसाला, हिंगयुक्त लोणचे मसाला जो आहे तो 100 ग्रॅमचा इथं पॅकेट आणलेला आहे आणि ते मी ह्याच्यामध्ये मिक्स करून घेत आहे. जेणेकरून माझ्याकडे घरामध्ये हिंग अवेलेबल नव्हते, त्याच्यामुळे मी जे मसाला आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी हिंग होतं, त्याच्यामुळे मी इथे जो मसाला आहे त्याच्याने ही टेस्ट खूप छान येते. रामबंधूचा इथं मी मसाला घेतलेला आहे लोणच्याचा आणि खूप टेस्ट छान येते याच्याने आणि जेवढा मसाला होता 100 ग्रॅमचं पॅकेट होतं ते पूर्ण मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता ह्यालाही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं छान असं मिक्स करून हा सगळा मसाला पुन्हा एकदा मी मिक्स करून घेत आहे. छान असं प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर आजी सांगते की सगळा मसाला छान असं मिक्स केल्यानंतर लोणच्याची चव अजून छान वाढते. त्याच्यामुळे मी छान असा बाउलमध्ये सगळा मसाला जो आहे मिक्स करून घेत आहे. इथं मी तेल कडकडीत गरम झाल्यानंतर गॅस ऑफ केलेला आहे आणि थोडंसं नॉर्मल होईपर्यंत मी असंच ठेवणार आहे आणि तेल नॉर्मल गरम झाल्यानंतरच मी ह्याच्यामध्ये मसाला टाकून घेणार. कारण कडक गरम तेलामध्ये जर मसाला टाकला तर मसाला जो आहे तो करपेल, काळा पडेल आणि जे लोणचं आहे ते खराब होऊन जाईल. त्यासाठी मी गरम गरम कडकडलेल्या तेलामध्ये मसाला टाकणार नाही आहे. त्याच्यासाठी मी याला गॅस ऑफ करून ह्याला खाली उतरून ठेवलेलं आहे, जेणेकरून हे नॉर्मल गरम राहील आणि त्याच्याबरोबर मी इकडं सारणमध्ये जे आपण बारीक केलेली साखर होती तेही ह्याच्यामध्ये ॲड करून छान असं मिक्स करून घेत आहे. साखरने आणखीन टेस्ट वाढते आणि छान असं लोणचं होतं आपलं, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये साखर टाकून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता तेल आपलं छान असं नॉर्मल गरम रेंजमध्ये आलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये जो आपला मसाला होता मिक्स करून ठेवलेला बाउलमध्ये, तो मी सगळा मसाला ह्या तेलामध्ये घालून छान असं मिक्स करून घेत आहे आणि तेल पूर्ण नॉर्मल गरम आहे, जास्त गरम नाही आहे, कडक नाही आहे आणि अशा तेलामध्ये आपल्याला मसाला घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त तेल गरम घेतला तर मसाला खराब होऊन जातो, मसाला जळतो. त्याच्यामुळे कडकडीत तेलामध्ये आपल्याला मसाला घालायचा नाही आहे. थोडंसं नॉर्मल तेल झाल्यानंतरच आपल्याला सगळा जो मसाला आहे तो याच्यामध्ये मसाला टाकून तेलामध्ये आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी सगळीकडेचा जो मसाला आहे तो तेलामध्ये छान असा मिक्स करून घेत आहे, जेणेकरून थोडाही सुका राहायला नको आणि अशा प्रकारे सगळं मी मसाला मिक्स करून घेतलेला आहे आणि मी ह्या मसाल्याला थंड होण्यासाठी ठेवणार आहे. गरम गरम जे मसाला आहे त्याला आपल्याला आंब्याच्या फोडीमध्ये मिक्स करायचा नाही आहे, कारण गरम मसाला जर आंब्याच्या फोडीमध्ये मिक्स केला तर लोणचं खराब होण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे जोपर्यंत मसाला थंड होत नाही, नॉर्मल होत नाही, तोपर्यंत आपल्याला मसाला मिक्स करून घ्यायचा नाही आहे. आता मसाला थंड झालेला आहे, कारण मी 3 ते 4 तास मसाला थंड करून घेतला आहे आणि त्याच्यानंतरच मी मसाला फोडीला होता. त्याच्यामुळे मी थंड झाल्यानंतरच जे आंबे होते आपले भरणीत भरून ठेवलेले होते, जे फोडी होते त्याला मी एका परातीत काढून घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी पाणी होतं. मी मोजलं होतं की अर्धा वाटी पाणी होतं, तेवढंच मी पाणी ह्याच्यामध्ये जे आहे ते ठेवलेलं आहे आणि त्यातच मी ही जे मसाला होता आपल्याला तयार केलेला
तो मसाला मी ह्याच्यामध्ये ॲड करून घेत आहे आणि थंड पूर्ण झालेला आहे आणि त्याच्यामुळे मी ह्या मसाल्याला आंब्याच्या ज्या फोडी होत्या त्याच्यामध्ये मी ॲड करून घेतलेला आहे. आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा किती छान असा कलर आलेला आहे मसाल्याला आणि किती छान दिसतो आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटतंय आणि हे सगळा जो मसाला आहे आपल्याला पूर्ण छान असं आंब्याच्या फोडीनं लागेल आणि छान असं त्याला मिक्स होईल एवढं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घेत आहे. बघू शकता की ते छान आणि सुंदर दिसत आहे. मी ह्याच्यामधलं पाणी काढलेलं नाही आहे. माझे अर्धी वाटीचं जे पाणी होतं आंब्याच्या फोडीमध्ये जे पाणी होतं मी ते पाणी काढलेलं नाही आहे आणि जेणेकरून की जे लोणचं आहे ते छान असं मुरेल ह्याच्यामुळे मी ह्याच्यातलं पाणी काढलेलं नाही आहे. अर्धी वाटी पाणी ह्याच्यामध्ये तयार झालं होतं. मी तसंच ठेवलं आहे. त्याच्यातलं पाणी काढलेलं नाही आहे. जर अर्धी वाटीपेक्षा जर जास्त झालं असेल तर मी काढलं असतं आणि कारण थोडंसं पाणी होतं त्याच्यामुळे मी ठेवलं. आता सगळे जे लोणचे आहेत ते आपल्याला हवाबंद एका जारमध्ये भरून घ्यायचे आहेत आणि मी छान असं भरून घेत आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या घरी आंब्याचे लोणचे कशा प्रकारे बनतं मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तेही कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू.